नमस्कार अमरावती. अमरावती विधान परिषद निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या विप्लव बाजोरिया प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय. उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर अखेर बाजोरिया यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाची अधिकृत प्रत मिळाली असून आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल रद्द केला होता. प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेची माहिती विहित नमुन्यात सादर करण्यात न आल्याचा आक्षेप ग्राह्य धरत हा निर्णय देण्यात आला होता. निर्णयानंतर बाजोरिया यांनी संबंधित आदेशाची प्रत मागितली होती. अखेर आज त्यांच्या वकिलांना आणि सहकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून निकालाची अधिकृत प्रत मिळाली आहे. त्यानंतर ते आवश्यक कागदपत्रांसह नागपूरकडे रवाना झालेत. अमरावतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विप्लव बाजोरिया आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत उमेदवारी पुन्हा वैध ठरवण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दरम्यान बाजोरिया यांच्या वकिलांनी निवडणुकीतील इतर 4ही उमेदवारांची उमेदवारी अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे मागवली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान इतर उमेदवारांच्या अर्जाचीही छाननी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे प्रतिज्ञापत्रातील नवीन फॉर्म 26 नुसार मालमत्तेची माहिती निर्धारित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र बाजोरिया यांनी ही माहिती वेगळ्या स्वरूपात सादर केल्याचा आक्षेप घेण्यात आला आणि त्यावरून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. आता या संपूर्ण प्रकरणावर नागपूर खंडपीठात आजच सुनावणी होण्याची शक्यता असून न्यायालयाचा निर्णय निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरू शकतो. उमेदवारी अर्ज बाद होण्यापासून ते हायकोर्टाच्या दारापर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे. आता न्यायालयीन सुनावणीतून विप्लव बाजोरियांना दिलासा मिळतो की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यांचा जो अर्ज या ठिकाणी खारिज करण्यात आला त्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये दाद मागण्याकरिता आम्ही जातो आहोत. आता कोर्टाच्या आदेशानुसारच हा परत आमचा फॉर्म रिएस्टेट झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग कधी पण दाखल करणार आहोत? आजच्या तारखेमध्ये हायकोर्टामध्ये आम्ही दाखल करणार आहोत.